ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21चं संपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीला गेलं आहे। या पॅनलमधून माजी नगरसेवक श्री संजय वाघुले, माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी, माजी नगरसेविका मृणाल अरविंद पेंडसे आणि माजी नगरसेवक सुनेश रामचंद्र जोशी हे निवडणूक लढवत आहेत। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाकडे बघितलं जातं। सध्या या चारही उमेदवारांचा जनसंपर्क मोहीम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांना घरोघर जाऊन या ठिकाणी संपर्क साधला जात असल्याचं या निमित्ताने श्री सुरेश जोशी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम, त्याचप्रमाणे राज्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम, हे सगळं घेऊन आम्ही जनतेसमोर जात असल्याचं सुरेश जोशी यांनी सांगितलं। गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये आणि विशेषतः कोविडमध्ये देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सेवा केली, त्यामुळेच या प्रभागातले नागरिक पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील असा विश्वास सुरेश जोशी यांनी व्यक्त केला। आज आम्ही भास्कर कॉलनी भागात फिरतोय। अतिशय चांगलं वातावरण आहे, लोकांचा भरभरून रिस्पॉन्स आहे। मतदाराला मतदार सांगतात आम्ही 7 वाजता येऊन मतदान करू, कारण हा भाजप सेना महायुतीचा बालेकिल्ला आहे हा प्रभाग। त्यातनं भास्कर कॉलनी हे आमचे कमळ चिन्हाचे मतदार आहेत, कोणी धनुष्य बाणाचे, ते म्हणतात आम्ही महायुतीलाच मतदान करणार। आणि काल जी देवेंद्रजींची मुलाखत झाली त्याचाही इथे इम्पॅक्ट पडलेला दिसतोय की अतिशय चांगली मुलाखत, त्यांनी ठाण्याचं पुढचं विजन समजावून सांगितलं, त्याचाही फायदा आम्हाला आता होणार आहे। काळात जी आम्ही लोकांची सेवा केलेली आहे ती प्रत्येकजण जाणतो, आणि असं म्हणतात की केलेली सेवा ही बोलून दाखवायची नसते। त्यामुळे 16 तारखेला कळेल की विरोधकांचा फुगा कसा फुटतो ते। प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय जनता पार्टी महायुतीचं आमचं 4 जणांचं पॅनल आहे आणि 2017 मध्ये देखील आमच्या पॅनलला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम लोकांनी दिलं होतं। आणि आताही आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आहे। त्याचं कारण म्हणजे 2017 ते 2026 या 9 वर्षामध्ये आम्ही सगळीच जण सातत्याने लोकांच्या संपर्कात होतो। अनेक विकास कामं आमच्या माध्यमातून या भागामध्ये झालेली आहेत। वेळोवेळी ज्या लोकांच्या सूचना आल्या, मागण्या आल्या, त्या अगदी 100% पूर्ण करण्याचं आम्ही काम केलेलं आहे। आणि अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा नौपाडा हा विभाग बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे इथला मतदार हा सुजाण आहे, सुशिक्षित आहे आणि त्यामुळे ते काम बघून योग्य व्यक्तीलाच निवडतात असा हा इथला अनुभव आहे। आणि त्याच्यामुळे लोकांचा इतका छान भरभरून प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे मला खात्री आहे की ठाण्यामध्ये नौपाडा विभागातून सगळ्यात विक्रमी मताधिक्याने विजय होणारा हे आमचं पॅनल असेल। खूप छान प्रतिसाद लाभतोय, कारण की 17ला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून आम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहोत आणि आता मतं मागायला निघालो तर आम्ही असे नौके नाही आहोत त्यांना की आज आलोय मतं मागायला। आम्ही रोजच्या परिचयाचे आहोत, ग्राउंड लेवलला काम करत असल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि भरभरून आम्हाला मतं मिळणार आहेत। आणि 4चं पॅनल असल्यामुळे 4ही वोट कमळाला मिळणार याची आम्हाला खात्री आहे आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि आम्ही बहुमताने निवडून येऊ याची आम्ही ग्वाही देते।